संक्रांत जवळ आले की आपण तिळाचे विविध प्रकार बनवतो, पण हा प्रकार बनवायला अतिशय सोपा आणि खायला सुद्धा अगदी मस्त आणि पापडापेक्षाही पातळ आणि कुरकुरीत हा बनून तयार होतो। बघा किती सुंदर, अगदी पातळ असे हे कुरकुरीत म्हणतो ना, अगदी तसे तोंडात टाकताच विरघळणारे कुरकुरीत तिळाचे पापड तयार केलेले आहेत। याची साधी सोपी पद्धत पाहणार आहोत, जेणेकरून तुमचे देखील इतके पातळ पापड तयार होतील। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। सर्वात आधी मी या ठिकाणी 1 वाटी पांढरे तीळ घेतले आहेत। इथे मी गावरान तीळ घेतले आहेत। याचा रंग थोडासा मातकट असतो, पण ही तीळ चवीला खूप छान असतात, आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतात, त्यामुळे शक्यतोवर गावरान तीळच वापरायचे। आता आपण सर्वात प्रथम तीळ भाजून घेणार आहोत। शक्यतोवर तीळ मंद आचेवर भाजायचे आणि तीळ भाजताना आपण जे काही भांड घेतो ते अगदी जाड तळाचं असायला हवं, जेणेकरून आपल्याला हे तीळ मस्त छान खमंग भाजता येतात। पातळ भांड घेतलं की तीळ पटकन भाजले जातात आणि तीळ जळण्याची भीती असते आणि ते जळकट लागू शकतात, त्यामुळे तीळ भाजायला जे कुठलं भांड घेताय ते अगदी जाड तळाचं घ्या। ते आपले तीळ अगदी मंद आचेवर छान असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे आपले तीळ भाजून झाले आहेत, तुम्ही बघू शकता तीळ आपले छान फुलले गेले आहेत आणि खमंग सुवास देखील सुटला आहे। तीळ जेवढे खमंग भाजतो तेवढी आपली तीळ पापडी खमंग लागते। हे भाजून घेतलेले तीळ मी एका ताटामध्ये काढून घेतले आणि यामध्ये मी हे वेलची आणि जायफळाची पावडर घालून घेतली आणि मिक्स करून घेतली। असं केल्याने आपला ज्यावेळेस पाक तयार होतो त्यावेळेस आपली घाई होत नाही। हे असं मिक्स करून मी साईडला ठेवून घेतलं। इथे मी आपला बटर पेपर घेतला आहे आणि त्याच्या लांब लांब अशा पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत। आता याला एका पट्टीला छान असं भरपूर तूप लावून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी बटर पेपरला तेल सुद्धा लावून घेऊ शकता। जर घरामध्ये बटर पेपर नसेल तर जाड असा प्लास्टिकचा पेपर सुद्धा तुम्ही इथे हे पापड बनवण्यासाठी घेऊ शकता। असे एक करून मी सर्व बटर पेपरला तूप लावून घेतलं आणि हे बटर पेपर साईडला ठेवून घेतले। आता पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं। तूप छान गरम झालं की यामध्ये 1 वाटी असा गुळ घालून घ्यायचा। तुमच्याकडे चिक्कीचा गुळ असेल तर तो घ्या, नाहीतर साधा गुळ घेतला तरी चालेल। इथे मी चिक्कीचा गुळ घेतला आहे। आता हा गुळ वितळेपर्यंत हे सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे। शक्यतोवर जाड तळाचंच भांड वापरायचं। आता गुळ छान विरघळला आहे तर तो आपण चेक करून घेऊ। एका वाटीमध्ये मी इथे पाणी घेतलं आहे। हे हाताने उचललं तर असं ताणलं जातंय, याची गोडी होतीये, असं आपल्याला नको आहे। तर अशी गोडी आपल्याला नको आहे, म्हणून आपण पुन्हा थोडासा पाक शिजून घेणार आहोत। हे असंच थोडा वेळ सारखं हलवत ठेवणार आहोत। आपल्याला इथे गोडीबंद पाक बनवायचा आहे। साधारण हे आपल्याला प्रत्येक 2 मिनिटाला चेक करून घ्यायचं आहे। आता मी पुन्हा 2 मिनिटांनी पाक चेक करणार आहे। थोडंसं पाणी घेतलं, त्यामध्ये पुन्हा गुळाच्या पाकाचे थोडेसे थेंब टाकून घेतले आहेत। हलकासा आपल्या पाकाचा रंग बदलला आहे आणि हा असा गोडीबंद पाक इथे आपला तयार झाला आहे, असा याचा आवाज यायला हवा। जर आपल्या पाकाचा असा आवाज येत असेल तर याचाच अर्थ आपला पाक बनून तयार झाला आहे। असा कडक आपल्याला ही तीळ पापडी बनवण्यासाठी करून घ्यायचा आहे। आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि आपलं जे हे तिळाचं मिश्रण आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता इथून पुढे ही प्रक्रिया आपल्याला पटापट करायची आहे, कारण आता थंडी आहे आणि हे मिश्रण पटकन थंड होतं आणि हे मिश्रण थंड झालं की आपल्याला हवी तेवढी पातळ याची तीळ पापडी बनवता येत नाही। त्यामुळे आपल्याला हे मिश्रण पॅन मध्ये असं घातलं की भराभर हलवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला तीळ पापड बनवण्यासाठी घ्यायचे आहेत। हे मिश्रण सैलसर आहे तोपर्यंतच तीळ पापड बनवायला घ्यायचे आहेत। इथे मी तूप लावून घेतलेलं बटर पेपर घेतला आहे आणि त्यावर आपल्याला लगेचच हे असं 1 चमचा मिश्रण घालायचं आणि त्यावर दुसरा हा पेपर असा घालून घ्यायचा आणि लगेच हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। अगदी पापडाप्रमाणेच पातळ आपल्याला हे लाटता येतं। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर प्लेटला असं वरून तूप लावून घ्यायचं आणि त्यावर हे पसरून घेतलं
घेतलं तरी चालेल। बघा भराभर आपले हे पापड लाटून तयार होतात, किंवा मग पोळपाटावर तुम्ही हे मिश्रण टाकून लाटू शकता, पण त्याआधी पोळपाटाला भरपूर असं तूप लावून घ्यायचं आणि लाटण्याला सुद्धा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे मग ते चिटकत नाही। अगदी छान भराभर आपले हे पापड लाटून तयार होतात। बऱ्याच जणांना तिळाचे जे लाडू आपण बनवतो ते कुरकुरीत खायला आवडतात, पण दाताचा प्रॉब्लेम असतो किंवा मग घरामध्ये वयोवृद्ध माणसं असतात, त्यांच्यासाठी हे तीळ पापड अगदी उत्तम आहेत। आपले तीळ पापड एका चमच्यामध्ये बनवून तयार होतात। इथे आपले छान असे हे कुरकुरीत तीळ पापड बनवून तयार आहेत। फक्त एकच सांगते, बटर पेपरवर हे बनवत असाल तर त्याला खूप सारा असा तेलाचा किंवा तुपाचा हात लावा, नाही तर आपलं हे बॅटर त्या पेपरला चिटकवू शकतं। आता आपले हे छान कुरकुरीत तीळ पापड बघा, अगदी यातून माझे बोट दिसतायत, इतके पातळ आपले हे पापड बनवून तयार झाले आहेत। वयोवृद्धच काय तर लहान मुलं सुद्धा हे अगदी कुरकुरीत पापड येता जाता आवर्जून खातीलच। तुम्ही सुद्धा या पद्धतीने या संक्रांतीला तिळाचे कुरकुरीत पापड नक्की तयार करा। व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा, आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवली असेल तर कशी झाली हे कमेंट करून मला नक्की कळवा, आणि अनुराधास किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।